काही परमेश्वराने वेळ आणली माझ्यावर. बायको केल्यापासून फार परपंचाची धुळधाळ झाली. 2 लेकरं. माझं काही नाही, मी काही करू शकतो, पण हे लेकरांक पावत नाही मला ना. काय करावं काही कळत नाही. अवघड झालं. चला येऊ का बाबा? निघाला शाळेत? अरे ती दिदी रात्रंदिवस भांडी कुंडी करते. तू काहीतरी करून दाखव ना. काहीतरी कर आणि मोठा ऑफिसर होय. बाबा माझा एवढा सुद्धा विश्वास नाही का तुमचा? मी जातो शाळेत, अभ्यास करतो. माझ्याबद्दल कोणी सांगितलं का तुम्हाला असं वाटतं तसं वाटतं? नाही. मग चला येऊ का? हा चल, पण लक्ष राहू दे. हो. आणि शाळेत खूप अभ्यास करा. बरोबर. दीदी काय करते? दीदी स्वयंपाक करते. हा चालते. दोन्ही पोरं लय माझे गुणी आहेत. दीदी झाला का स्वयंपाक? हो बाबा या. हा आलो. लोकांना पैसे द्यायचं आणि त्यांच्या दारात चक्रा मारायच्या. हो शारदाबाई, हा कोण आहे? ते पैसे दिलेलं अहो सावकार, अहो देईन तुमचे पैसे. अहो नवरा मेल्यापासून माझीच लई तारंबळ चालली हो. नाही, मला ते बाकीचं माहित नाही. मला पैसे पाहिजे, तसं जाणार नाही पाठीमाग. देईन थोडेफार करून, तुमचे थोडे थोडे करून पैसे देईन मी. तुझ्या नवऱ्याच्या दवाखान्याला 2 लाख रुपये दिले मी. हो ना सावकार, तुम्ही दिले ते उपकार मी कधीच नाही विसरणार तुमचे. किती वेळा घरी आलोय, काय ते आता माझ्याकडे बी काय आहे तुम्हाला द्यायला, सांगा ना. पण तुमचे उपकार आहेत ना, हे मी कधी विसरून जाणार नाही. आणि तुमचे पैसे मी थोडे थोडे करून काही करा, मला पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही. हे बघा सावकार, मी 8-15 दिवसात तुमच्या पैशाची सोय करते. एवढ्या वेळेस मला थोडी सवलत द्या. 15 दिवसाची सवलत देतोय, नंतर पैसे घेतल्याशिवाय मागे जाणार नाही. लय उपकार झाले सावकार. जाऊ का? ओय धडकशील ना कुणाला जाऊन? काय टेन्शन आहे एवढं? नाही, जरा गणगणितच आहे. काय गणगण? अहो ते सावकाराचे पैसे द्यायचे. सावकाराचे पैसे अजून नाही दिले? नाही ना, ते नवऱ्यासाठी घेतले होते दवाखान्याला. आतापर्यंत त्यांचं थोडे बी देऊ शकले नाही मी. गरिबी वाईटच ना. काय प्रसंग आणला असेल तुझ्या देवाने यार. बघा तो ना, करायचं काम धंदा निदान मस्त चाललं होतं यार, है ना? लय चांगलं चाललं होतं. पण पोरगी लागणार आली परत तुझी. तेच मला डोक्याला ना माझ्या नुसतं ताण झालाय. पोरगी लग्नाला आली, सावकाराचे पैसे द्यायचे. हाय का डोक्यात लग्न करायचं? मग डोक्यात हे, पण पैसा पाहिजे ना त्यासाठी. एक काम कर, एखादं असं बिगर खर्ची पोरगी यायला असं काहीतरी नियोजन करू आपण. कुठून करू मी? अरे मी करतो ना. लय उपकार होते तुला तुमचे. खर्च नाही असं एखादं चांगलं स्थळ पाहू आणि त्या पुरीचं बी भविष्यात कल्याण झालं पाहिजे. नाही तर परत काय एखाद्या मोक्कार ठिकाणी गेली की मग बाकीचं तुझी दुखणे भानगडी आणि त्या परत पुरीचं टेन्शन. तीच ना. नको टेन्शन घेऊ, पाहतो एखादं मस्त चांगलं स्थळ. बघा तेवढं माझ्यावर लय उपकार होते. कुणाकडे? पाटलाकडे दे का कामाला? देता का पैसे टायमाला? देते 200 ठीक रुपये आहे, रोज. जा. शेतीची पाराळ झाली. प्रपंच सोन्यासारखा होता, पण फार भेसळ झाल्यासारखं झालं. बाबा हा बोल. चहा द्या. हा काय बडबड करताय बाबा? कसलं टेन्शन घेताय? अगं आई गेल्यापासून आहे ना तुझी, कसं काय ना मी खचून गेल्यासारखं वाटतंय बघ. असं उमेद नाही मला परपंचात. अहो बाबा तुम्हीच काय, आपलं अख्खं घर खचलंय हो. आई जेव्हापासून गेली ना तेव्हापासून तिचा माझ्या डोक्यावरचा हात सुद्धा गायब झालाय. अगं आई गेली ना, लेकरांची माया जाती, आणि माया नसल्यावर लेकरांना नाही असं उल्हास वाटत ना. बाबा मी बघते हो काय चाललंय काय नाही. अहो माझी पण इच्छा आहे मी शिकावं, मोठे व्हावं, पण काय करणार, आई गेल्यापासून सगळ्या जबाबदाऱ्या पडल्या माझ्यावर. आणि जर मी काय केलं नसतं तर तुम्हाला भाकर तुकडा कोणी खाऊ घातला असता हो? मलाही समजतात, म्हणून खचून जायचं का हो? स्वामी नेहमी म्हणतात आपण कोणत्या पण परिस्थितीसोबत आहे ना लढायचं, खचायचं नाही. तुला तर तो ज्ञान देऊ राहिला पोरगी. आता काय करणार सर?
बायको गेल्यापासून तुझा प्रपंच अख्खा उघडा झाला. उघडं खरंय. लेकरं उघडी तू उघडा सगळ्याचा ठिकाण बसला. अरे पण एक झालं यार, पोरगी शाळेला हुशार आहेत तुझे, मस्त हुशार. तिच्या शिक्षणाचं वाटोळं झालं ना पार. आता इलाज नाही काही गोष्टीत. तर मला प्रश्न पडतो यार, ह्या पोरीचं आता ती लग्नाला आली पोरगी, लग्न केल्यावर तुकड्या पाण्याचं काय अवघड आहे. हातानेच करून खावं लागेल, ती पोराला घालावं लागेल आणि तुला बी म्हणजे तुलाच करावं लागले सगळं धुणे भांडे स्वयंपाक. नाही नाही, मला लग्न नाही करायचंय, मला माझ्या बाबांना सांभाळायचंय. लेडीज का असं कधी होतं का तुझीच एकटीची आई मिली काय दुनिया त्याच्यात? पण जर मी गेले तर मग बाबांना कोण सांभाळणार? दिमाग नाही दादाचं करून कोण दुसरं. बघणार? होय करतो का लग्न आता? हाय आता ह्या वयात शोभत नाही, आता तुकड्या पाण्यासाठी होईल काय? ह्या पोरीचं शिक्षण चालू राहील पुढं, ते खरंय सर, तुम्ही आहे म्हणता. का नाही? बघायची पोरगी एखादी, बरोबर होय होय आहे. पोरगी बघायची एखादी. मला वाटतं बाई लेकरांसाठी करावं दुसरं लग्न, तुमच्यासाठी. ऐक नाही बरोबर आहे बाबा. आतापर्यंत तुम्ही आमचा आनंद बघितलाय ना, तर आता आम्ही तुमचा पण आनंद बघितला पाहिजे. बरोबर आहे का नाही? पण आता सगळा खेळ होऊन बसला ना प्रपंचाचा. एवढी मोठी इस्टेट धंदौलत काय करणार तिचं जर सुखच नसेल? लेकरा बाळासाठी नाही, तुकड्या पाण्याची व्यवस्था म्हणून. पण पोरगी बी काही कुठं श्रीमंताची किंवा असेल अप्सरा नाही, गरीबाची म्हणतो काळी सावळी आपली अशी मस्त साधी. तुकडा पाणी झालं, तुझ्या शेतीत लक्ष दिलं, बघायची. बघा सर तुमच्या. काय 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 बरं झालं ती ही भेटली होती मला. कोण? शारदाबाई नाही कर तिचं नवरा मिळाला. हम्म. एक आहे बरं का, काय झालंय बरं का, तू परत म्हणशील यायला पण ती खरंय, तो सावकार हम्म. त्या पांडाला पैसे दिले होते हा पाणी. दवाखान्यात. हा दवाखान्यात आजारी होता देऊ. मेलं. शिबाईकडे काय आहे? काही नाही द्यायला, गरीब आहे पैसे ती. देऊ शकते कधी? नाही ना. त्या सावकाराची त्या पोरीवर नजर घोटाळा होऊ शकतो. काय. मग तिची जर तू अडचण दूर केली, हम्म. तुला 2-5 लाखांनी काही फरक नाही पडत. काही नाही. हम्म? हम्म. तिची काय असेल, 1 लाख 2 लाख 2-2.5 लाखाच्या आसपास असेल. हम्म. ती जर थोडस तिचं ओझ हलकं केलं ना की ते लेकरू आणि तिचं बी कल्याण होईल. हा पोरीचं खाल्लं मी तर काय आता सोन्याचा पण जीव लावा नाही जा, मी हे करायचो आणि तुम्ही काय केलं ना मग मात्र जमायचं ना. हो सर, आम्ही कायला काय करू? बोलू ते संग बोला ना, करू काहीतरी. चालते. तुकडा पाणी खाल्ला का नाही? तर काय जेवाय घाल, मरण म्हातारं नाही तर. तुम्ही थांबा, तुमच्यासाठी चहा करते. नको चहा कुठं आता, हे असल्या हे चहा राहिलं सर. 4 बार चहा पिलो सकाळपासून. चाललो होतं रस्त्याने, म्हणलं चला जाऊ गाडीवर, येतो मग. चला सर, बघा मग काय असेल ते. ओके ओके. मानसी चल बाळा आपलं. हा. का गाई, तुला लय अर्जंट बोलायचं होतं माझ्या संग. अगं तसं कामच होतं म्हणून तुला म्हणलं बसून बोलावा. का ग? ते कचरू बागायदार नाही का, त्यांचं काय? त्यांची बायको वारलेली तुला माहिती आहे ना. हा. त्यांची पोरीचं बी लग्नाचं काहीतरी चाललंय, मग त्यांचं ना स्थळ आलं होतं तुझ्यासाठी. आई तुला काही वाटतं का नाही ग? अगं त्या माणसाला किती मोठे मोठे पोर आहेत 2. अगं तुला काय वाटतं, मी हे विचार केला नाही का? मला बी कळत आहे सगळं, पण तू विचार कर ना. मला बी गोळ्या चालू आहे, त्या सावकाराचे बी 2-2.5 लाख रुपये आहेत आपल्यावर, आणि त्या सावकाराची काही नियत चांगली नाही बाई. तुझ्यावर आहे ना लय घाण नजरेने बघतो तो. काही अदा कादा मी असले नसले त्यांनी काय केलं मग काय करायचं? आणि दुसरी गोष्ट, तुझं चांगलं होईन, कल्याण होईन, बागायदारी नवशीन. या गरीब आईच्या झोपडीत तुला काय मिळणार आहे? म्हणून माझ्या नजरेसमोर तुझं झालं ना 2-4 हात, माझं बरं होईल. उद्या जाऊन तुला एखादं लेकरू बाळ झालं, तुझा संसार झाला. ऐक बाळ, तुला वाटतं का मी तुझं काहीतरी वाईट करीन? हे सगळा विचार करूनच मी हे निर्णय घेतला. आणि तुला माहिती आहे का, बापू आहेत मध्यस्थी, त्यांनीच हे स्थळ आणलंय. त्यामुळं तू हे करायलाच पाहिजे अशी माझी इच्छा आहे. बरं आई, ऐक तू जरा एवढं म्हणती ना म्हणून बघ. माझी गुणाची लेख. शारदाबाईला 2 लाख रुपये दिलं, वाटलं होतं वेगळा जुगार लागत. हो बापू कडून टपाकला, पोरीचं लग्न करून दिलं आणि माझं पैसे मिटावलं. त्या बाप्याने घोटाळाच घातला. ऐ, काय घोटाळा घातला रे मी? ते 2 लाख रुपये भेटलं ना तुला पैसे? हा पोरीचं लग्न केलं म्हणून पैसे भेटलं. भेटलं.
आता कुठून दिल्या त्या म्हातारीने? शारदाबाई नाही का चांगली? शारदाबाईवर लागा पण तुझी होती, नजरच होती जरा. हा नजर आहे. कायला काय रे म्हाताऱ्या बिबायाला का काय माणूस पुरी उभी बायको उभी नजर. माझ्या डोक्यात होतं म्हणलं हे काहीतरी होती तर लावीन म्हणून गाई गाई लग्न करून दिलं आणि तुझं पैसे मिटवून नाही, बरं झालं. झालं की नाही? किती गावात किती लोकांना पैसे आहे 10 जणांना आहे. वसुली काय एकदाची काय सगळं? नाही नाही वसुली जातो. अरे 20 लोकांचं काय काढलं गावाचे काय काढलं की? नाही तसं काय नाही, देतात आणून एवढे पैसे कुठं ठेवतो का पोराला? पोरांना, सगळे पोरासाठी. पोरं सगळे पैसे काढून घेते आणि एका दिवशी मला वाटतं हाकाल देईन काय निघा पंढरपूर. जावंच लागेल एका दिवशी. नको आता भास्कर यार काय ठीक आहे आता लोकांची नाही अडचण. पहिल्यापासून धंदा आहे ना. असू दे आता कवर म्हातारा झाला ना आता कवर धंदा करी तू. असं कधी कोणाला दिलेच का नाही धर व्याज नको देऊ पण तुझ्या पोराच्या नाही, नाही, शिक्षणाला पोरीच्या लग्नाला तसं मदत केलेली पर तेवढं वरच बघतो यार. तेवढं आहे. म्हातारपणी सुख लागल. नाही आता पाय दुखायला लागले. एक काम कर बाकीचं सोड आता पैसे घ्यायचं उशाला आणि झोपायचं नको लय इकडे तिकडे नजर टाकू. सवय ना पहिल्यापासून. सवय कवर आता बरोबर नेतो का? अगं दिदे पप्पांनी लग्न केलं तुला बरं वाटतं का ग? हे बघ बाळा, बाबांनी ना हौस म्हणून लग्न नाही केलं, आपल्यासाठीच केलं. तसंही लहानपणापासून त्या सगळ्या गोष्टी ते आपल्यासाठीच करत आलेत आणि इथून पुढं ते आपल्यासाठीच करतील. आणि हे बघ असं नको समजू की नाही का त्यांनी लग्न केलं ह्या वयात. अरे उलटा आपल्याला पण आदर होईल आईचा. अगं दिदे पण लोक नाव ठेवतील. अरे लोकांचं काय, चांगलं झालं तरी नावं ठेवतात, वाईट झालं तरी नावं ठेवतात, नुसतं नावच ठेवण्यावर जातं त्यांचं. आपल्याला काय वाटतं हे महत्वाचं आहे. आणि हे बघ तू ना चुकीचं नको समजू बाबांना. बाबा जे करतात ना चांगल्यासाठीच करतात. आणि तसे तुला पुण्याला जायचंय ना, मग कशाला तू लोकांचा विचार करतोय? तिकडं कोण काय बोलणार आहे का तुला? सगळे नवीन मित्र नवीन मैत्रिणी भेटतील तुला. बरोबर. मग नको काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. झालं का गप्पा मारून झालं? हो अगं आई. झालं ना. ते भांडी घासायची राहिली होती कोण घासायचं? काय? भांडी घासायची राहिली होती कोण घासणार? अगं घासते मी पण मला वाटलं तू घासशील ना गं. म्हणजे मी करू का सगळी कामं? तसं नाही अगं, तुला माहिती आहे ना मध्यंतरी मी शिक्षण सोडलं होतं. म्हटलं आता तू आली तर मग माझं शिक्षण मी परत कंटिन्यू करेन. ए बाई शिक्षण फिक्षण काय नाही, तुझ्या बापाला सांगू तुझं लग्न लावून देणार आहे शिक्षणवाली. लग्न? अगं तुला तर माहिती आहे ना गं, मला एवढ्यात लग्न नाही करायचंय. हे ही नाटकं नको सांगू मला. शिकू दे ग मम्मी. आता आमची आई गेली आम्हाला खूप वाईट वाटत होतं. आता तू तू मम्मी आली म्हणून थोडंसं बरं वाटतं, आपलं पण वाटतंय. ए मला नको शहाणपणा शिकू. तुला जायचंय ना पुण्याला, ती बॅग भरायची आणि निघायचं. उद्या जायचंय ना ते आजच जायचं, कळलं का? आणि तुम्ही दोघांनी लय तोंड चालवायचं नाही, नाही तर मी काय करीन ना त्याचा भरवसा नाही. मग कळलं का? तर लागले शहाणपणा शिकवाय मला. निघतोयस का ते बी सांगायचं आता. आणि भांडे घासून घ्या आणि राहिलेलं धुणं पण. आईला एवढं पोरीवर प्रेम करीत होतो, आईला खुशाल म्हातारा नावरा केला येणे. काय जायला पैशामुळे एवढी अडचण होती का तिला? पैशाची केलं असतं काहीतरी आपण बी, त्याला काय एवढं अवघड बा. काय आपल्याला काय घे नाही म्हणाला, पण ते अय अरे काय तुला 100 वर्ष आयुष्य, आता तुझा विचार चालला होता 100 वर्ष? मग काय एवढे आता? कशाला? मग जग ना आता, पैशावाला नवरा केलाय तू, जग 100 वर्ष. मजा नाही करायची का तुला? जाऊ दे बाबा. काय तुझं तुझ्यावर झालं एवढा विश्वास ठेवला आणि जाऊ दे काय पैशासाठी? अरे पण अडचणच तशी होती माझी. अरे अडचण एवढी का पार पैशासाठी आपण पार म्हातारा? अरे तू म्हातारी झाली का तरुण येतो अजून? हा होती काय अडचण? ते अरे अडचणीसाठी आयुष्य जाऊन लावती का मग? सावकाराचे तू पैसे परपंच द्यायचे करणार आहे त्याचा म्हातारपणापर्यंत? आता राहिलेच किती दिवस त्याचे. अरे पण पागल बाई, तू तुझ्या आईचं ऐकलं असेल बरोबर? तुझ्या आईचं ऐकून तू लग्न केलं केलं आता भेटतं माझ्या पैसा पाणी सगळं भेटतं ना. अरे पण तो तरुण नाही, म्हातारा आहे ना येडे.
झालं का तुझं बोलून हा सगळं? झालं माझं, बोल आता तू. ते सावकारचे पैसे होते म्हणून लग्न केलं हिने. आयुष्य दावणीला लावलं 2 लाख रुपयासाठी. मग दूध दिले असते का 2 लाख रुपये? अरे केलं असतं काय बी ऍडजस्ट. काय केलं असतं? प्रेम करीत होतो तुझ्यावर, समजलं का? लागला सांगायला हा. स्वतः कर नाही एवढा पैसा लागला सावकाराचे द्यायला. अरे पण थोडे थोडे का व्हायना, पण झालं असतं ना ऍडजस्ट. तो म्हणायचं ना मला परस्पर लग्न करून बसली, सगळं केलं. हा? सावकाराने 15 दिवसच दिलते, त्याच्या आतमध्ये सगळे पैसे द्यायचे होते. दिले असते का तू? मी म्हणतो अजून काहीतरी झालं असं का, सावकाराने फाशी दिली असते का लगेच? मी काय म्हणतोय, हम्म. ते झालं जाऊ दे. थोडं रागाच्या भरात मी 2 शब्द बोललो, हम्म. पण एक मैत्री तर ठेवशील. मी कुठं काय म्हणते मैत्री ठेवायला? मैत्रीचं नातं तर आहेच की आपल्यात पहिल्यापासूनच, तेच ठेवायचं. तुझ्या पद्धतीने तो ऍडजस्ट करायचं, ते म्हातारा कसा ऍडजस्ट करायचं तू कर, आणि पण मैत्री ठेवा. त्याच्याकडे कोण लक्ष देतंय? त्याच्याकडे कोण लक्ष देतंय? आणि तसं बी ती पोरगन पोरगी मला घराच्या बाहेर काढायचे पहिले. लय वैताग झालाय बाबा डोक्याला. हे बघ, तुझी तयारी असते ना, तू तिकडचं निपटव, मी तरी पण लग्न करायला तयार. काही कसं बोलतो रे? मरू दे ना, पैसा पाणी तुला भेटणार आहे ना, तुला तेच लागत होतं ना. मी पाहिजे का नाही पाहिजे तुला? सोड ना विषय, नंतर बोलू ह्या बरं विषयावर. जाऊ दे, मैत्री तर आहे ना. हा, मैत्री ठेव. कुठे चालली तू आता? कुठं नाही गेलते जरा बाहेर बरं जा shopping लवकर, करायला. परत नाही तर कुठं आणा नको. हा. मी पण जातो. हा, पण भेटू हा नंतर. बर बाबा. मी नंबर बदलला नाही तुझ्यासाठी अजून ना. तू नंबर बदललेला आहे, तुझ्याकडे नंबर आहे माझा, तो नंबर फोन कर. माझ्याकडे तुझा नंबर नाही. बर, चल जाऊ. बाय बाय. बाबा हां काय उलट टेन्शन मध्ये दिसताय, काय झालं? काय नाही, आलं तर उन्हातून जरा असं वाटलं. काय नाही, पहिल्यासारखं तुम्ही बोलत नाही, काही नाही, त्याच्यामुळे म्हणलं काय झालंय का? काही नाही झालं. तुमचं बरं आहे ना? माझं तर बरं आहे. तुम्हाला तर माहिती आहे दादा पुण्याला गेला शिकायला, हं. आणि मला पण शिक्षण घ्यायचंय बाबा. हां मला वाटलं की नाही का आपली आई गेली आहे, हां आता तुम्ही दुसरं लग्न केलं म्हणलं की ती आई पण माझ्या आईसारखीच आहे. हां मला वाटलं ती आल्यावर मला शिकायला भेटन, सगळ्या गोष्टी होतील, मला जरा सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालता येईल, पण तसं काही होतच नाहीये बाबा. मग तुला काय म्हणायचे? म्हणजे तुम्ही माझ्या बोलण्याचा राग नको येऊन देऊ बरं का. मी जे काय आहे ते स्पष्ट बोलते. बोल ना बाळा, बोल. तुम्ही आईला पण नको सांगू हा. नाही नाही बोलणार, बोल बोल. हे बघा बाबा, हे सगळ्या गोष्टी झाल्या त्या झाल्या, हं. पण मी जेव्हा घरी असते ना हां तेव्हा आईला भेटायला एक माणूस येतो, माणूस? म्हणजे एक मुलगा. हां हां तो मुलगा येतो आणि म्हणजे आईचं काहीतरी हाय वाटतं त्याच्यासोबत, नाही का? गाव काढलं असं? नाही हो, मला कळत नाही का गावाकडल्यांचा फरक कसा असतो, बोलण्याचा फरक, वागण्याचा फरक मला समजतं. मी पण आता त्याच वयात आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी समजतात मला. आणि आई ना पैसे देते त्याला आपल्या घरातले. हा पैसे देते? हो. आता फक्त आईला काय बोलू नका तुम्ही. तुम्ही ना एकदा विचारा, म्हणा माझ्या कानावर आले अशा गोष्टी खऱ्या आहे का खोट्या वगैरे, नाही हा का? मी चर्चा करतो तिच्या संग. हा, लक्ष ठेवा तुम्ही तिच्यावरती, नाही का? म्हणजे पुढे जाऊन असं नको व्हायला की सगळं विचित्र होऊन हा बसेल. बरोबर आहे, बरं बरं झालं तू माझ्या कानावर घातला सगळा विषय. हा चलू का? हा चला मग तुम्हाला चहा हा ठेवते. चल चल. हा. आला बाई ह्याचा फोन, काय नाही काय. अरे हॅलो बिलो म्हणत जा, लगेच भेटायला ये असं नको म्हणत जाऊ ना. नाही जमणार बघा. का म्हणजे? अरे मला नवरा आहे, तर पोरं आहेत ती घरात. ती पोरगी तर सारखी लक्ष ठेवूनच असते माझ्यावर, मी कुठं जाते काय करते. सारखं सारखं नाही येत मला भेटायला तुला. तू समजून घे ना. पैसे पाणी सारखं देते मी तुला, परत करते तुला. अगं कोणाचा फोन होता? काय नाही, ती शाळेतली मैत्रीण होती. हा ती म्हणली की नाही का आज आपण फिरायला जाऊ कुठतरी. तिला म्हणलं कशाला, मला घरी काम असतं ना, त्याच्यामुळे नको म्हणलं मग मी तिला. मैत्रिणीचा फोन होता काय? हा. बरं तुझं बरं आहे ना? मला काहीच नाही झालं. नाही नाही चेहरा पाडलेला आहे का म्हणलं? नाही तसं काही नाही. ते आलता मैत्रिणीचा फोन, मग मी तिला परिस्थिती सांगितली ना आपल्या घरातली,
मग नाही येता येत मला. बरं ऐक, मी काय म्हणतोय, हा बोला ना. आपण तुझ्या आईच्या गोळ्यांना खर्च करतो, काय अडी अडचणी आलेला खर्च करतो, हा. सगळं आपण केलं हा. हम्म. मग तुला करमतंय ना इथं? हा. हा, मग मन रमतंय ना सगळं व्यवस्थित पोरांच्यात? हा. आणि ऐक, तुझ्या आईच्या डोक्यावरलं 2-2.5 लाख रुपये आपण कर्ज कमी केले हा. हा. बरे, हम्म. मग आता तू इथं व्यवस्थित प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे असं मला म्हणायचं होतं. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? मला तसं नाही काय म्हणायचं, पण मला थोडं कळलं होतं का बा तुला मुलगा भेटायला येतोय. मग आता मुलांनी यायचं नाही का भेटायला मला? गावाकडचं कुणी येऊ नाही का माझ्या घरी? यावा का नाही? ते माझ्या भावासारखा आहे. अगं ते बरोबर आहे, मी तुला काय म्हणलोय का, पण नुसतं विचारले ना, तुला काय एवढा राग यायला पाहिजे ना. आणि तुम्हाला जर लय वाटत असेल ना, मी त्याला पैसे पाणी देत असेल आणि देते मी माझ्या आईसाठी. तिला लागतो खर्च पाणी आधी मध्ये आडीनडीला. आपण देतो का तिला सारखे पैसे? म्हणून 1000-2000 रुपये त्याच्यापाशी देत असते मी तिला. पण विचारल्यावर तुला काय एवढा राग यायला पाहिजे ना. आणि राग नाही आला मला, तुमचं वाईट वाटलं. तुम्ही असं डायरेक्ट विचारलं मला. अगं बायकोला नाही विचारायचं कोणला ना. म्हणजे तुम्ही माझ्या संशय घेता. अगं तुझ्या भाषाला संशय घेईन मी. आणि लग्न करताना तुला सांगितलं होतं ना सगळं, मी सविस्तर सांगितलं का नाही? मग तू आज काय कर हा? मग तुम्ही असं डायरेक्ट कसं काय विचारलं मला? विचारलं मी, मला वाटलं म्हणून मी विचारलं ना. मनाची शंका दूर केली पाहिजे ना. आणि नवरा बायकोत शंका नको, बरोबर आहे ना. गोडी गुलाबीने आपला परपंच झाला, मी चांगला असतं ना विचारायला दोघांच्या, म्हणून मी विचारलं ना. तू कायला राग घेते एवढा मला? नाही ते आपण हा. असंच. मग मी जाऊ बाहेर की नको? आज कुठं जायचं होतं तुला? जायचं होतं बाहेर, पण जाऊ द्या. एक काम करते मी आज, गोड काहीतरी स्वयंपाक करते आपल्याला. हा, चला चहा करते तुम्हाला. हा जा चहा कर. होय, पास ना झालं ना आता तिचं लग्न बिग्न. काय तिच्या नादी लागला आता? अरे येड्या, सगळं झालं, पण तिने पैशावाला नवरा केलाय. आईश कराय पैसे कुठून आणायचे? दुपती काय येड्या, हात साफ करून घ्यायचा, पैसे पाणी मजा करायला नको का पैसे? तुमच्या डोक्यात फक्त लुटायचंय का? अरे मग आता करतोच काय? हा? मग आता पैसा तिच्याकडे आहे ना. आता आपण काय जो आता हे करतोय थोडंफार नोकऱ्या फेकडे काय बघा. तिच्यावर खरं? अरे प्रेमच कायच आहे? प्रेम याला प्रेम म्हणतात का? तिचं होतं का नव्हतं मला कळा ना काही. आणि माहित तुला तर माहिती, पैशासाठी सगळं होतं. मानलं भाऊ तुम्हाला. अरे मग मानायचं, मग करायचं काय आता? पैसा आणायचा कुठून? एवढं आहे म्हणजे आईश बी सगळे तिचे जेव्हा चाललेली. तिच्या जेवण आहे अजून थोडा हाताला येत लय मोठ्या गबाड आणणार आहे मी. आम्हाला थोडंफार आहे की नाही काही? अरे तुम्हाला मी तुझ्या डोक्यात हे शितोडं उडीन ना थोडं थोडं. शितुडे घाबरू नाही नका. वाढणार. मग? शितुडे नाही, नाही शितुडे नाही. तिथं येऊन नाही लागणार. अरे मग आता आंघोळ घालू का तुम्हाला? आंघोळ असं काहीतरी असलं मग बरोबर आहे. थांबा थोडे दिवस. लई गाई करून हे बघ, सोन्याची अंडे देणारी कोंबडी एकदाच कापून नाही खायची, ते बरोबर आहे का नाही? बरोबर. हो दे ना, थोडं 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 घेतो हेच काढून सगळं. मग आता तिच्याकडून काय आणलंय का नाही? नाही आता जावं लागेल, आता पैसे संपले. पैसे संपले. तू असे व मागितलं लगेच माझ्या संपले. फोनवर बोलणं झाले आमचे भेटायचे थोडे या गोष्टी. मग थोडं जरा जवळ जाऊन थोडं पैसे पाणीचं काही तो जुगाड. जमलं, बरं, चांगलं काम आहे, करा. चांगलं आहे. चला. चला मी चहा पाहिजे, मग ते पैसे आले बघू आपण. तुम्ही नाही मारायचे बोला लवकर चला. ए आई, चल येते ग मी. जा लवकर ये पण. हो हो येत्या. अय्यो, कशाला आला इथं? अरे, तुला समजत का थोडं फार? नाही पाहिले तिने, काय नाही पाहिलं तिने? पाहिलं असतं तर नाही पाहिले राव. गेली ती. गेली ती. ये इकडनं आता. अगं कुणी का बघत दक्षिण आहे का त्याला? अहो बाबा, बरं झालं तुम्ही आला. काय झालं? खरं मी तुम्हाला शोधत होते. हा. अहो त्या दिवशी नाही का मी तुम्हाला म्हणलं त्या मुलाबद्दल? हा, बरोबर. अहो तो परत घरी आलाय. घरी आला? हा, आई पण बोलते वाटतं त्यासोबत. तुम्ही जाऊन बघा बरं काय मी झालं बघतो काय नाही. बघतो. हा. आणि तू व्यवस्थित जा, नाही तर दक्षिण एखाद्या वाहणारा. हा हा. ऐक ना, तुझ्यावर मी खरोखर प्रेम करते. मला थोडस वेळ दे फक्त. मी तुझ्याबरोबर लग्न पण करायला तयार आहे. मला पैसे पाहिजे होते 1 लाख रुपये. काय 1 लाख रुपये? हा ना. अरे काय वाटतं तुला? 1 लाख रुपये मागतोय तू? मग काय झालं, एवढं मोठं घर आहे, मालकीने घराची, तू म्हातारा पैशावाला आहे, तुला घ्यायला अडचण काय? अरे ह्याच्या अगोदर पण तुला 1-1.5 लाख रुपये पर्यंत दिले असतील मी. मग मी तुला पाहिजे ना.
तुला द्यावं लागतील. एवढे? मग अरे एकदम तू 1 लाख मागतोय. अरे मग कमी काय तुम्हाला? हो, जर म्हाताऱ्याच्या लक्षात आलं ना मी तुला एवढे एवढे पैसे दिले तर अजून तो कुणाच्या लक्षात आलं नाही. अरे तुला म्हाताऱ्याकडूनच पैसे घे सांगतोय तुला, त्यासाठीच ते आलोय ना मी बोलतोय. तो येईन कोणी अगोदर, त्याच्या अगोदर दे. कशाला हा, बोबड दे करती? दे म्हणजे काय माझ्या खिशात आहेत का काय लगेच दिले तुला? अरे येईल कोणी, कसे तरी ऍडजस्ट कर तू. मग पैसा असणार आहे मला माहितीये, पण तू काय मायापासून लपवती काय माहिती. मी तुला देऊ शकत नाही आता पैसे. हो, तू म्हणला असता ना 5,000 दे, 10,000 दे, दिले असते. हे बघ, 1 लाखापर्यंत मी देऊ शकत नाही. तू जर पैसे नाही दिले तर लक्षात ठेवा काय करशील? काय करीन म्हाताऱ्याला सांगन मी. म्हणजे समजलं का? तू मला ब्लॅकमेल करतोस का? हा समज तसं, ब्लॅकमेल समज. समजलं? पैसे पाहिजेत. म्हणजे तेच तुला सांगितले तेच. म्हणजे तू माझ्यावर नाही तर माझ्या पैशावर प्रेम करतोयस का? तसं समज. तू निक पटकन, माझ्या डोळ्यासमोर सुद्धा थांबू नकोस तू. ए जास्त नाटक करू नका. तू मला काय समजा ते समज. मला पैसे लागतील. भेटणार नाही म्हणलं ना, निघ तू इथून. नाटक केलेली ना पहिल्यांदा माझ्या बरोबर, तर ब्लॅकमेल करतोय तुला असं समज. अरे तू हैवान निघालास. मी म्हणलं माझ्यावर प्रेम करतोयस तू खरं. ए कोण तू आणि इथं कशाला आलास? हा हे म्हातारा आहे काय पैशावाला? म्हातारा म्हणजे? हा अरे तिचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं पण तिच्यावर आहे. खोटे अजिबात नाही. सगळं खरं आहे. काय ग? हा विचार. खरं बोल. माझं प्रेम होतो पण आता नाहीये. हैवान निघाला हो यो माणसाच्या. ब्लॅकमेल करत होता का हिला? केलं काय करणार आहे? काय करणार आहे बाई? हे बघ, मिटून घ्यायचं असेल तर आपल्यात मिटून घ्यायचं, नाही तर बोबाड गावात तर करणार. थांब, बापूंना फोनच करतो. हॅलो बापू, तुम्ही मध्यस्थी होता, इकडे आज घरी बघा काय चाललंय ते. हा या लवकर. कशाला फोन करता? मिटून घ्यायचे का वाढवायचे? पैसे देऊन टाकायचं, मला मोकळं करायचं, संपला विषय. पैसे बापू बघतील काय करायचे ते. हा. गाव फुटन. या या बापू बघा काय प्रकार आहे नेमका? विषय असा आहे, त्या पोरीचं माझं प्रेम आहे. होतं आहे किंवा नाही, पण मला पैशाची गरज आहे. यांचं जर मिटवायचं असेल, गावात बोबाट करायचं नसेल, तुम्हाला घरातल्या घरात जर ही गोष्ट ठेवायची. काय चालू तुझं? तुझं प्रेम होतं तर अगोदर त्या मुलीला तिची अडचणी होती. तिच्या घरी तो सावकार चक्रा मारत होता, पोरगी उचलून येणार होता. नेमका काय तेव्हा तू काय नाही पैसे भेटवले, तिच्या आईचे लय प्रेम होतो तर देऊन टाकायचे ना पैसे तू. मी करीन ना आता बोबाट. काय लक्षात ठेवा. गावात पैसे द्या, मिटून घ्या. नाही सख्य भाऊच पोरगे जीवच मारेल. असा फाडील ना, उभा फाडील हा. डायरेक्ट. जास्त नाटकं करायची नाही. काय समजतो तू? बर ठीक आहे. आणि परत जर इकडे फिरकला ना, या वाटेला जर पोलीस स्टेशनला फोन कर. दिशील काय परत तिकडे? नाही ना, ठीक आहे, जातो मी आता. ठीक आहे, चालेल. जात तू नाही, गुरमी नाही पाहिजे. पुन्हा परत जर दिसलं तर बघा, चांगल्या घरचं मी खूप सोडतोय तर तुझा कार्यक्रम लावायला मला वेळ नाही लागणार. वेळच नाही लागणार. असं हा? परत ही सांगण्याची वेळ तू आली इथे पाहिजे मस्तीत आम्हाला. जिरवला, पोलीस नाही, पोलिसाच्या ठीक हातात गेला. आहे, ठीक आहे. आता इथून पुढे येणार नाही, विषय संपला. ओके. आणि ओके चालू. परत नाही यायचं, हा. घराचं वाटोळ करायला निघलाय. पण तू काय? त्या सावकारीने उचलून लागतं मग मनाची नाही तनाची धर ना. बापू चुकलं माझं. चुकलं. तुझ्या आईला बोलवलं. काय चुकवलेलं मर्यादा आहे? अरे भीक मागत होता तो, उपाशी मारत होता. तुझ्या आईला औषधाला पैसे नव्हते. अहो प्रेम होत प्रेम होतं? म्हणून तेव्हा केलं. झक मारायची, सांगायचं ना माझं प्रेम आहे. कशाला इथं आणलंय तुला? बापू आता नाही तुम्हाला वेळ येऊन द्यायची, असं व्हायची. चुकलं माझं, मला खरंच माफ करा. आपण तुला लाज वाटायला पाहिजे काय चुकली ते. हा ही का? हं? यासल्या पायी रस्त्याची हवाली केली का? ही खान पायदाच केली का? तुला पैसे किती दिले? 2.5 लाख रुपये कर्ज मिटवलं. आणि ही पूर्वी काय करते माहित नाही? कधी फोन नाही केला तू? दुखत आहे, मी तरी काय. मर ना एकदाची. तुला साधे संस्कार देता नाही आलेला. किती पाया पडत होती रे? मी संस्कार चांगले दिले होते, मग? इथं बिघडली, मी तरी काय करू? घेऊन जायचं. पुढं नेऊ मी, इथंच तिची बारो करा.
माझं तिथं दुखू चाललंय, मी नाही नेऊ शकत तिला. सोन्यासारखी 2 लेकरं आहेत. त्यांना वाटलं होतं आई भेटली, हुशार आहेत, शिकतील, काहीतरी मोठे होतील. अरे म्हण ना त्यांनाच, ज्याला होत नाही ते अनाथ लेकरं आणतात आणि प्रपंच करतात. अरे आहेत ना सोन्यासारखी 2 आहेत. आई आई म्हणतात तो ते पोरं बी आली. अरे पुण्याला गेलत ना, आलं वाटतंय. यार कधी आला? कालच आला. जीव लावती काही बघ, तू जीव लावत नाही. बरोबर आहे बापू. काय झालं बाबा? मी तुम्हाला म्हणलं होतं ना खरंय म्हणून. बरोबर आहे. राहणार आहे नीट. त्याला आपलं करणार आहे. जाऊ दे ना, मग तो नवरा म्हातारा आहे. तुझ्या आडी अडचणी सुटल्या. अरे आयुष्य आरामात येतो इथं. महालाच आहे. इज्जत नावाची काही चीज. खरंच जातीनं इज्जत सांभाळायची. अगं आई, आम्हाला तुझ्याकडून दुसरं काहीच नकोय ग. फक्त जे आमच्या आईचं प्रेम होतं ना, ते आम्हाला कधीच भेटलं नाही. फक्त तेवढंच तू दे आम्हाला, बाकी काहीच नको ग आम्हाला. चल नाही तुम्हाला वेळ येऊन देणार परत इथे यायची. चुकलं माझं. पोरांना बापू माफ करा मला. बापू, इज्जत हा स्त्रीचा दागिना आहे, हे जाणलं पाहिजे नाही ना. आता समजून घ्या. तुम्हाला काय वाटतं? आता जे झालंय ते झालंय. आता हे गोष्टी सोडून दे ना. इथून पुढे तरी व्यवस्थित राहा तुम्ही आता. तू त्याच्यावर ध्यान ठेव. परत इकडं फिरकला ना, तुझे चेन्नई मॅचला मला सांग. त्याचा कार्यक्रम लावतो. आजपासून माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ खा, असं काही वाकडं पाऊल उचलणार नाही. नाही आई, शपथ कशाला खायला लावती तू? या माणसाला फाशीला देते का त्यांनी मध्यस्थी केली? एक काम कर, तिथं दुखत आहे ना, तिथं आणून ठेवूया म्हातारीला. हा, काय करायचं इथंच राहा. आणि ना आता ना झालं गेलं सगळं विसरून नव्याने सुरुवात करू आपण. चला येऊ. नाही, चहा घेऊन जा. आता मी गडबडीत होतो जरा. अरे म्हातारी जाऊ नको इथं राहा. आणि त्या पोरीपाशी जरा कर मदत तिला. चांगल्या गोष्टी सांग. चल येतो. या काळजी.